महाराष्ट्र धरासिव से कलीम शेख की खास खबर। धरासिव जिले की पुलिस ने जबरदस्त कार्रवाई कर 7 दिनों में आरोपी को गिरफ्तार किया। 25 लाख रुपए चोरी करने वाला बैंक मैनेजर स्थानीय अपराध शाखा द्वारा हुआ गिरफ्तार। सोलापुर हाईवे पर धरासिव सीमा में लोकमंगल कोऑपरेटिव बैंक नलदुर्ग शाखा से सोलापुर की नकद लेकर जा रहा लोकमंगल कोऑपरेटिव बैंक नवदुर्ग शाखा के मैनेजर कैलाश घाटे पर हमला कर उनकी आंखों में मिर्च पाउडर डालकर अज्ञात व्यक्तियों द्वारा 25 लाख रुपए की लूट की। इस संबंध में स्थानीय अपराध शाखा पुलिस निरीक्षक विनोद इज पवार और उनकी टीम को जानकारी लगते ही घटनास्थल की ओर रवाना हुए और माननीय पुलिस अधीक्षक श्रीमती रितु खोखर और अपर पुलिस अधीक्षक श्रीमती शफकत अमान के मार्गदर्शन में पुलिस निरीक्षक विनोद इज पवार ने 3 टीमें बनाकर घटना की जांच संबंधी दिशा निर्देश दिए। टीम द्वारा घायल कैलाश घाटे के गहन पूछताछ करने पर उनकी शारीरिक भाषा से संदेह उत्पन्न हुआ। ये अपराध उन्होंने स्वयं रचा। गोपनीय जानकारी निकलने पर पता चला कि आरोपी पर भारी कर्ज था और उसे ऑनलाइन गेम खेलने की लत थी, जिस कारण उसका बड़ा आर्थिक नुकसान हुआ था। इस वजह से उसने साजिश रची। आज आरोपी कैलाश मारुति घाटे 35 वर्ष निवासी नलदुर्ग तहसील तुलजापुर से चोरी की गई 25 लाख रुपए पूरी राशि विधिवत जब्त की। ये कार्रवाई माननीय पुलिस अधीक्षक श्रीमती रितु खोखर और माननीय अपर पुलिस अधीक्षक श्रीमती शफकत अमान के मार्गदर्शन में पुलिस निरीक्षक विनोद इज पवार द्वारा की गई। मध्ये जरी 3-4 आरोपी आहेत तर एकावरती दुसऱ्या कलमाप्रमाणे कमी कलमाप्रमाणे 407 एकावरती जास्त कलमाप्रमाणे त्यांचे सहभाग बघू तर तो कायद्याचाच भाग आहे की जितका सहभाग एका आरोपीचा आहे त्याच कलमाखाली त्याच्याकडे चार्जशीट केली पाहिजे आणि त्याच या गुन्ह्यामध्ये पण झालेलं आहे आणि इथल्या स्थानिक आमदारांनी गृहमंत्र्यांकडे तशी तक्रार देखील केलेली आहे की पोलिसांनी आरोपींना वाचवण्यासाठी हे वर्ग केलेले आहे। आम्ही आमच्याकडे जे पुरावे प्राप्त आहे जे तपास केलेले आहे फक्त त्याच्यावरतीच ते सगळे चार्जशीट पाठवलेली आहे आणि त्यामध्ये सध्या तपास चालू आहे। अजून जरी काही निष्पन्न झालं तर त्याप्रमाणे चार्जशीट पाठवण्यात कारण धाराशिव शहर पोलिसांच्या अंतर्गत एक प्रश्न आहे। काल संध्याकाळी ACBने 4 लाखाच्या महिन्यात हेड कॉन्स्टेबलला अरेस्ट केलेले आहे। प्रश्न असा आहे की तो हेड कॉन्स्टेबल एकटा एवढा 5 लाख रुपये लाच मागू शकत नाही। मग त्यांनी कोणा वरिष्ठासाठी मागितली का किंवा त्यांना वरिष्ठांनी कोणी मागायला लावली का असा का पद्धतीने आपण तपास केला? तो गुन्हा ACBकडे दाखल आहे। त्यामध्ये ACB तपास करते की त्याने कुणाच्या निर्देशावरती मागितलेली आहे किंवा त्यामध्ये अजून कुणाचा सहभाग आहे। पण माझा मेसेज आम्ही आमच्या स्टाफला आणि अधिकाऱ्याला आणि तुम्हाला तुमची माहितीसाठी सांगते की सगळ्यांना स्ट्रिक्ट मेसेज दिलेला आहे की असं कुठलाही कृत्य धाराशिव पोलीस जर ते ॲक्सेप्ट करणार नाही आणि त्यांना आज मी सस्पेंड पण केलेलं आहे कालचे जे अंमलदार आहे आणि जरी ते पोलीस स्टेशनच्या दुसरा कुठला अधिकारी आहे किंवा ठाणे प्रभारी आहे त्यांचे यामध्ये काही सहभाग निष्पन्न झाला त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल। त्याला प्रश्न आहे अगदी 2-4 दिवसापूर्वी एक PI आणि महिला कॉन्स्टेबल त्यांना सस्पेंड करून खात्यांतर्गत काही चौकशीचे आदेश किंवा खात्यांतर्गत काही चौकशी काही त्यांच्याबद्दलचे अहवाल ते PI आहे त्यामुळे मान्य IG सरांकडे त्यांचा अहवाल पाठवला होता। त्यांनी त्यांना सस्पेंडही केलेलं आहे आणि त्याच्यावरती चौकशी आहे ती चालू केलेली आहे। कारण त्याच अनुषंगाने एक प्रश्न आहे येडशी टोल नाका आहे येडशी टोल नाका आहे ते कालिका माता हॉटेल आहे। त्या येडशी टोल नाका आहे ते कालिका माता हॉटेल आहे। त्या ठिकाणी 23/3 एक गुन्हा दाखल झाला होता आकस्मिक मृत्यू आणि त्याच्या चौकशा ते PM रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये ते अपघात असं त्याच्यामध्ये दाखवलेला आहे। मात्र त्याच्या अंगावरती वळ त्याचे मेडिकल रिपोर्टमध्ये आहे। त्या आरोपीला ही पाठीशी घालण्याचं काम त्या PIने घेतलेलं असं माहिती आहे आणि त्याच्या आनंदनगरच्या APIकडे त्याचा तपास दिलेला तिकडून काढून काय प्रकार बरोबर आहे। त्यामध्ये जसं आपण म्हणताय की असे काही एलिगेशन आमच्या कानावरती आले होते त्यामध्ये निष्पक्ष चौकशी होण्यासाठी आम्ही ते गुन्हा त्या पोलीस स्टेशनमधून काढून आणि आनंदनगरमध्ये वर्क केलेलं आहे। तिथे ते अधिकारी ते चौकशी करतील आणि जर त्या गुन्ह्यामध्ये नंतर दुसरे कुठे कलमाप्रमाणे चार्जशीट जात आहे आणि असं काही निष्पन्न होत आहे की त्यामध्ये त्यांनी काही लपवण्याचा प्रयत्न केला होता किंवा आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता त्यामध्ये त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल। पवन चक्की प्रकरणात पोलिसांची प्रतिमा होत आहे याबद्दल काय म्हणतात? नाही, पवन चक्की प्रकरणामध्ये जे आमचं काम आहे की कुठलीही पवन चक्कीची कंपनी आहे त्यांना असं वाटते की त्यांच्याकडे जे काम चालू आहे की त्यांच्यासोबत काही घटना घडू शकते किंवा आम्हाला असं वाटतं की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकते आणि मग त्यासाठी त्यांना बंदोबस्त देतोय। बाकी त्याच्या मागे आम्ही कुणासाठी काम करतोय कुणासाठी काम करत नाही की सगळ्यांना माहिती आहे। आम्ही शासनाची नोकरी करतोय आणि जे आमची कर्तव्य आहे तेच वाजवतोय त्यामध्ये बाकी दुसरा काही
कारण नाही. मार्गावर